पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट. जिल्हा प्रशासनानं शाळांना जाहीर केली सुट्टी. मोडकसागर धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता. राज्यातल्या शिक्षकांकडून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शाळा बंद आंदोलन. प्रलंबित मागण्यांच्या मुद्द्यावर मंगळवारी आणि बुधवारी शाळा बंद. गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहायला सुरुवात. गंगापूर धरणातनं विसर्ग वाढवल्यामुळे धरण केलं रौद्र रूप. पर्यटकांची मोठी गर्दी. पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत. मनसेच्या खळखट्याची तुलना पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची. मनसे कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची आशिष शेलारांची मागणी. तर नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांना आधी शोधा. विरोधकांची टीका. मैं नहीं बोलता हूं मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई. मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं. हिंदी भाषियों को अगर अब मारोगे भाषा के नाम पे, हम लोग नहीं छोड़ेंगे. मुंबईत मराठी द्वेषांची फौज. मैदानात मराठी बोलणार नाही. मुंबई बाहेर काढून दाखवा. भोजपुरी अभिनेता निरहुआ आणि उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लांचं राज ठाकरेंना आव्हान. जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्रीपद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं, तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून आमदार थोरवेंकडून पुन्हा जाहीर नाराजी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक. 7 दिवसात 138 किलोमीटरची काढणार पदयात्रा. अनेक गावात होणार सभा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आज सुनावणी. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावरती न्यायालय निर्णय देण्याची शक्यता. नाशिक शहरातील गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर पाणी. गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरी नदीनं धारण केलं रौद्र रूप. मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली. जायकवाडी धरण 50% भरलं. धरणात 16,295 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. रायगडच्या कुर्लई समुद्रात आढळली संशयास्पद बोट. बोट पाकिस्तानी असल्याचा संशय. जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. हिमाचल प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट. आतापर्यंत पूर आणि ढगफुटीमुळे 78 जणांचा मृत्यू. सतराव्या ब्रिक्स संमेलनाच्या घोषणापत्रात करण्यात आली पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा. दहशतवाद हे जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मोदींचं स्पष्टीकरण. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणामधनं 5,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रामध्ये सुरू आहे. याच पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. त्यामुळे गोदावरी नदीवर असलेला सोमेश्वर धबधबा देखील ओसंडून वाहू लागलाय. गोदावरीसारखंच या धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय. दरम्यान धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं सध्या बघायला मिळतंय. गोदावरी नदी आणि हा सोमेश्वर धबधबा सध्या ओसंडून वाहतोय. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, काय परिस्थिती आहे आज नाशिकमध्ये पावसाची देखील आणि गोदावरी नदीची देखील? श्वेता, मी आता नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावरती आहे. नाशिकमधला पर्यटनातला एक महत्त्वाचा धबधबा म्हणून या सोमेश्वर धबधब्याकडे बघितलं जातं. नाशिक शहराला लागून गंगापूर धरणापासून काही अंतरावर आल्यानंतर हा सोमेश्वरचा वॉटरफॉल आहे आणि सध्या हा वॉटरफॉल अशा पद्धतीनं दुथडी भरून वाहतोय. मोठ्या प्रमाणात या धबधब्यावरून पाणी जे आहे ते या गोदावरी नदीमध्ये झेपावताना आपल्याला पाहायला मिळतंय. याचं कारणच असं आहे की गोदावरी नदीमध्ये गंगापूर धरणातून 5,000 क्युसेक इतक्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि हा पाण्याचा विसर्ग ज्यावेळेला गोदावरी नदी पात्रात केला जातो त्यावेळेला गोदावरी नदीला पूर आलेला असतो.
आणि याच सगळ्या पुरामुळे हा धबधबा देखील अशा पद्धतीनं ओसंडून पाहतोय आणि याच धबधब्याची ही सगळी दृश्य आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या धबधब्यानं देखील रौद्ररूप धारण केलेलं आहे। जो धबधबा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय तो जवळपास खाली 20 ते 25 फूट खोल आहे, मात्र त्याची खोली या पाण्यामुळे दिसायला तयार नाही, दिसत नाहीये अशी सगळी परिस्थिती आहे। तर दुसरीकडे या धबधब्यावर पर्यटकांना देखील मज्जाव करण्यात आलेला आहे, ज्याचं कारण आहे असं आहे की या धबधब्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। धबधब्याचा जो खडकाळ परिसर आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात शेवळ जे आहे ते आलेलं आहे, त्यामुळे पाय सटकून नागरिक जे आहे पर्यटक जे आहे ते या पाण्यामध्ये वाहून जाण्याची भीती आहे। यापूर्वी देखील अनेक पर्यटक याच धबधब्यावरती वाहून गेलेले आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे प्रशासनाने सतर्कता म्हणून या धबधब्याच्या परिसरामध्ये पर्यटकांना मज्जाव केलेला आहे आणि त्यामुळे आता सध्या पर्यटकांची गर्दी जरी नसली तरी हा धबधबा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो। दरवर्षी पाऊस सुरू झाला की या धबधब्याचं हे रूप बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते। यावेळेला मात्र प्रशासनाने काळजी म्हणून या धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे, पर्यटकांना येऊ दिलं जात नाहीये। मात्र या सगळ्या पावसामुळे गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सध्या हे सोमेश्वरचा हा धबधबा अशा पद्धतीनं ओसंडून वाहतोय आणि हा ओसंडून वाहणारा धबधबा त्याचं रौद्र रूप जे आहे ते देखील आता नाशिककरांना अनुभवायला मिळतंय। श्वेता, लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर गोदावरी नदी आणि सोमेश्वर धबधबा कसा ओसंडून वाहतोय त्याची ही दृश्य आपण सध्या बघितली। नाशिक शहरासोबतच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलाय। पुराचे मापदंड अशी ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर आता पाणी गेलंय। गोदाकाठची सगळी मंदिरं पुराच्या पाण्यानं वेढली गेली आहेत। गंगापूर धरणामधून होणारा पाण्याचा विसर्ग आणि शहरात पडणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पात्रामध्ये तब्बल 11,000 क्युसेकनं पाणी झेपावत आहे आणि त्यामुळे गोदावरीचं रौद्र रूप सध्या बघायला मिळतंय। नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस पडतोय आणि याच पडणाऱ्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे त्या गंगापूर धरणातून 5,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये केला जातोय। तर दुसरीकडे शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि म्हणून नाशिकच्या याच होळकर पुलावरून तब्बल 11,000 क्युसेक्सने पाणी नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये झेपावतंय। मी आता याच होळकर पुलावरती उभा आहे आणि माझ्या राईट साईडला आपण जर बघितलं तर ही गोदावरी नदी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। गोदावरी नदीचं हे रौद्र रूप आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। गोदावरी नदीच्या काठावर असलेली सगळीच मंदिरं या पुराच्या पाण्यानं वेढली गेलेली आहे। गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं पाणी, शहरात पडणारा पाऊस आणि या सगळ्यामुळे गोदावरी नदी अशा पद्धतीनं दुथडी भरून वाहतीये। तिचं रौद्र रूप सध्या नाशिककरांना अनुभवायला मिळतंय। याच गोदावरी नदीच्या पात्रातली सगळी मंदिरं, ज्यामध्ये सिद्धपातळेश्वराचं मंदिर आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। नाशिकच्या पुराच्या पाण्याचं मापदंड अर्थात पुराचं मापदंड म्हणून ज्या दुतोंड्या मारुतीला ओळखलं जातं तो दुतोंड्या मारुती देखील जवळपास कमरेच्या वरपर्यंत त्या दुतोंड्या मारुतीच्या देखील पाणी आलेलं आहे। दुतोंड्या मारुतीची ओळख जर आपण सांगायची ठरली तर ज्या वेळेला गंगा गोदावरीला पूर येतो, गोदावरी नदीला पूर येतो, त्यावेळेला ह्या पुराचं पाणी शहराच्या कुठल्या भागात जाऊ शकतं तर त्याचा अंदाज, त्याचं मापदंड काढायचं ठरलं तर हा दुतोंडा मारुती त्याचं मापदंड सांगत असतो। पावसाचं पाणी आणि पुराचं पाणी यामुळे नाशिकची ही गोदावरी नदी सध्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेवर पाणी गेल्यामुळे गोदावरी नदीचं हे रौद्र रूप आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। पुढचे काही तास नाशिकमध्ये अशाच स्वरूपाचा पाऊस जर पडला तर गोदावरी नदीच्या पात्रामध्ये पाणी पातळीत वाढ होऊ शकते, कारण गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि म्हणून नागरिकांनी सतर्क राहावं अशा प्रकारच्या सूचना आता प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। भारतातला नायगरा म्हणून ओळखला जाणारा बेळगाव जिल्ह्यातल्या गोकाकचा धबधबा पावसामुळे ओसंडून वाहू लागलाय। सुमारे 52 मीटर उंचीचा हा धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरलाय आणि हा महाकाय धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची पावलं या परिसराकडे वळत आहेत। बेळगावमधला गोकाकचा धबधबा बघण्यासाठी सध्या गर्दी होतीये। भारतातला नायगरा अशी त्याची ओळख आहे। प्रचंड पावसामुळे हा धबधबा आता ओसंडून वाहू लागलाय। पर्यटकांचं हा आकर्षण आहे हा धबधबा आणि हा महाकाय धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची पावलं सध्या
बेळगावात गोकाकच्या धबधब्याकडे वळत आहे. तर पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. जिल्हा प्रशासनाकडून पालघरमधील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी तसे आदेश दिलेत. आज दिवसभर पालघरमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे प्रशासन सतर्क आहे. सरकारी आणि खासगी प्राथमिक माध्यमिक शाळा सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय. मध्यरात्रीपासून पालघर जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी सुद्धा आज पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. आणि आज पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शाळा असतील किंवा महाविद्यालय असतील यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो की मी सध्या पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीच्या तीरावर आहे आणि या सूर्या नदीत सध्या सूर्या प्रकल्पाचे धामणी आणि कवडास ही 2 धरणं आहेत. या धरणांमधून जवळपास 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. कारण की मोठ्या प्रमाणावर मागील आठवड्याभरापासून पालघर जिल्ह्यात पाऊस पडत होता आणि त्याच्यामुळे धरणांतील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. काल हा विसर्ग जो आहे तो जवळपास 40,000 क्युसेक वरती होता, मात्र तो आज 10,000ने कमी करण्यात आलेला आहे आणि जवळपास 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सूर्या नदीत आहे. मात्र तरी देखील या सूर्या नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असली तरी सुद्धा पूर्व भागात काही भागात पावसाची रिपरिप जी आहे ती कायम पाहायला मिळते. त्यामुळे तानसा असेल किंवा वैतरणा असेल या नद्यांना देखील मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. आज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय आहेत त्यांना जिल्हा प्रशासनाकडून कालच सुट्टी जाहीर करण्यात आली होती, कारण की पावसाचा आज रेड अलर्ट आहे आणि त्याच्यामुळे आज दिवसभर पावसाचा जोर जो आहे तो पालघर जिल्ह्यात कायम राहणार असल्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला. मात्र आता काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली असली तरी सुद्धा आज दिवसभर पाऊस राहणार आहे. त्याच्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी असा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलाय. न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर. तर मावळ तालुक्यासोबतच संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण हे 76.22% भरलंय. पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे पवना नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर दुसरीकडे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 50%वरती पोहोचलाय. सध्या धरणामध्ये 16,295 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या मुसळधार पावसाची हजेरी आज सकाळपर्यंत कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. दुसरीकडे वर्ध्यामध्ये सुद्धा 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी साधारण पाऊस असला तरी 2 दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन पेरणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील घाणेघरच्या 150 विद्यार्थ्यांना दररोज 1.5 किलोमीटर चिखल तुडवत धोकादायक लाकडी पुलावरनं प्रवास करावा लागतोय. गेल्या 10 वर्षांपासून नागरिक आणि विद्यार्थी नाल्यावरती पूल बांधण्याची मागणी करतायत. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या पालघरमधील जनता दरबारात पावसाळ्यापूर्वी पूल बांधून देण्याची मागणी करण्यात आली होती. हा प्रश्न अजूनही तसाच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अशी जीवघेणी कसरत करावी लागते. पालघरमधल्या घाणेघरच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं पूल तर नाहीये, मात्र झाडाचे ओणके ठेवून या बनवलेल्या या तात्पुरत्या पुलावरनं हा नाला ही नदी पार करावी लागते. रोज विद्यार्थ्यांना ही कसरत करावी लागते. खरं तर पालकमंत्र्यांना पावसाळ्यापूर्वीच या पुलासंदर्भात कल्पना दिलेली होती, मागणी केलेली होती इथे पुलाची, मात्र तरी देखील तो प्रश्न तसाच आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना कशी कसरत करत शाळेत जावं लागतंय, जीव धोक्यात घालून. त्याची ही दृश्य पालघरच्या घाणेघरीतली. खूप दुर्दैवी आणि धक्कादायक हे दृश्य आहे. मुलांना शाळेत जायचंय, मात्र रस्ता नीट नाही, चांगला पूल नाही ही नदी नाला ओलांडण्यासाठी. त्यामुळे पालघरमधील घाणेघर इथल्या
विद्यार्थ्यांची ही अवस्था. गेल्या काही वर्षांपासून इथे पूल बांधून देण्याची मागणी इथले ग्रामस्थ करतायत, नागरिक करतायत. पालकमंत्र्यांकडे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तशी मागणी करण्यात आलेली होती, मात्र अजूनही तिथं पूल काही बांधला गेलेला नाही. त्यामुळे झाडाचे लाकडी ओंडके हे इथं लाकडाचे टाकलेले आहेत आणि त्याच्यावरूनच हा पूल, हा नाला ओलांडावा लागतोय. जरा जरी पाणी वाढलं तरी तो तात्पुरता साकव देखील पाण्याखाली जाईल अशी परिस्थिती आहे.